सकाळपासून सुरू असणारं जलसमाधी आंदोलन जे आहे ते सध्या देवगड येथील तारामुंबरी मीठमुंबरी या पुलाच्या बाजूला सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या आंदोलनाला जे काही आंदोलन जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळतं। पोलिसांचा कडा तोडून एक आंदोलनकर्ते जे आहेत ते आता समुद्रात खोल समुद्रात उतरलेले पाहायला मिळतात। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना रोखण्यात येणार होतं अशी जी माहिती आहे ती संपूर्ण आपण पाहिली। मात्र आता आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी समुद्रात उतरलेले आहेत। या राजू शेट्टी त्याचप्रमाणे विनायक राऊत याचप्रमाणे नाईक यांनी देखील या आंदोलनकर्त्यांना संबोधित केलं। मात्र अचानक हे आंदोलनकर्ते खोल समुद्रात उतरले आणि सध्या या समुद्राला करंट म्हणजेच पाण्याचा वेग जास्त असल्याचं सांगितलं गेलं। मात्र तरी सुद्धा हे आंदोलनकर्ते समुद्रात उतरले। काही वेळापूर्वीच राजू शेट्टी असतील किंवा विनायक राऊत असतील यांनी देखील आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते देखील खोल समुद्रात जाण्यासाठी निघाले। मात्र त्याच्यामध्ये पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली। मात्र ती कुठेतरी बाजूला ठेवून हे आंदोलनकर्ते आहेत ते एका बाजूने या समुद्रामध्ये घुसले आणि आता जोपर्यंत रिफायनरी रद्द अशा पद्धतीचे प्रस्ताव सही होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन अशाच पद्धतीचं चालू ठेवणार असं जे आहे इशारा जो आहे तो या आंदोलनकर्त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। मराठी सिंधुदुर्ग।